मुझे दोस्ती का मतलब कभी समझा ही नहीं। अच्छा, आता तू मला शिकवणार मैत्री आणि सगळं काही? अरे मी कोण तुला शिकवणारा? तुला तुझी परिस्थितीत शिकवेल। आणि खरं तर तुला तुझ्या परिस्थितीतनं शिकायला हवं। आताही बघ ना, वहिनींच्या हातचं जेवण जेवून ते खुश झाले, डील फायनल केलं। हे तुला माहित असूनही तू मान्य करायला तयार नाहीयेस। अरे आनंद, काय जेवण जेवण लावलं रे? तुझं काय म्हणणं आहे? हे सगळं जे काही झालंय ते त्या जेवणामुळे झालंय? हा, त्याच्या आधी 3 तास मी जे रक्त आटवत होतो, 8 महिन्याची काही मेहनत करत होतो, त्याचं काहीच नाही। अरे हु डिनाइज दॅट? हु डिनाइज दॅट? हा, इट इज बिकॉज ऑफ यू। हे फॉरेन डेलिगेट्सनी आपल्या कंपनीमध्ये इंटरेस्ट दाखवलं, इट इज बिकॉज ऑफ यू। आज लंच साठी ते इथे आले होते, इट इज बिकॉज ऑफ यू। पण तू हे एक्सेप्ट का नाही करत की आज ते लंच साठी आले होते, हे लंच जर त्यांना आवडलं नसता, त्याला चांगलं वाटलं नसता, ते खुश झाले नसते, तर ही डील होऊच शकली नसती। अरे मोठ्या मनाने एकदा तरी कबूल कर। तुला काय वाटतं? वहिनी इज गुड फॉर नथिंग? हा, रे बघ, क्षणाने लास्ट मिनिटाला मेन्यू चेंज केलं आणि तरी वहिनींनी त्यांच्या पद्धतीने कॉन्टिनेंटल फूड इंडियन पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आणि एक वेगळीच डिश सगळ्यांसमोर आणून ठेवली। ते काय उगाच? हा, रुनाथ, वहिनीमध्ये ना स्पार्क आहे। त्यांनी जर मनात आणलं ना, तर ते काहीही करू शकतात। आणि हे बघ, उदाहरण आहे, तू दिलेलं एवढं मोठं चॅलेंज त्यांनी एकट्याने पेलेलं आहे। किती दिवसात? हार्डली 4-5 दिवसात। हा, कम ऑन आनंद, अरे हे सगळं जे काही घडलं ते बाय फ्लूक होतं, निव्वळ योगायोग। राधिका काही एवढी हुशार नाहीये, साधं इंग्लिश पण नाही बोलता येत तिला। इंग्लिश? इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज गुरु, इट इज नॉट अ नॉलेज। माझ्या डोळ्यात बघून मला सांग, खरंच वहिनीमध्ये काहीच टॅलेंट नाहीये? आज जे काही झालं त्यात त्यांचं काहीही क्रेडिट नाहीये? बोल। मिळालं, मला माझं उत्तर मिळालं आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस वहिनी सुद्धा तुला उत्तर देणार आणि असं उत्तर देणार तेव्हा तुझ्याकडे एकही प्रश्न उरलेला नसेल विचार। गुरु, आय एम डॅम शुअर अशी वेळ येणार। नक्की। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.